लकी नंबर टाक कोणता पण. बटन दाबून आवडता नंबर टाक कोणता पण. ते पहिले बटन दाब ना. बटन दाब. लागला ना एवढा पागल. इकडे चाक ना आणि इकडे पॅक. भाऊ मनवाले पण काय मी पण काय अंदर आला एक. तर मंडळी कशा आहात. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये. सो आज काय तर आज तुम्ही थंबनेलच पाहिलंच असेल तसा पण विषय आहे. आणि मी ना एक शॉक पेन आणलाय. तर चालू होती थोडी चुलबुल की शॉक पेनचा झटका नाही म्हणजे प्रँक करू डायरेक्ट घरच्यांसोबत. आणि बघू त्यांची रिॲक्शन कशी राहतात. मी ते तुम्हाला कॅप्चर करून दाखवेलच. जा तुम्ही आता. माझा आज क्लास आहेच 8 वाजता. आता झाले 7:30 आणि चहा घेतो. घरी पण मम्मी ते नाहीये. मम्मी ते मंदिरावर गेले. आज सोमवार आहे ना तर मंदिरावर गेले ते देवपूजा करायला. मी पण जातो घेतो चहा आणि क्लासला निघेल तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करेल. हा घेतला चहा. या तुम्ही पण. मंडळी चाललो मी आता क्लासला. घेतला बॅग आणि चावी आणि करेल मी ब्लॉगला कंटिन्यू. हे चप्पल ऍक्सेस वरच चाललोय मी. तिथे जाईल आणि ब्लॉगला कंटिन्यू. सुटला क्लास आणि मी आता चाललोय घरी. आणि तुम्हाला एक माहिती का, मला आता पप्पांचा कॉल आला होता आणि ते सांगत होते की तुला भेटायला तुझे फॅन्स आले म्हणे. तर बघू आता कोणते फॅन्स आहे ते. आणि मी निघतो घराकडे. सांगितलं ना मी तुम्हाला माझ्या घरी फॅन्स आले म्हणता भेटायला. हे बघा ठीक आहे. अरे या घरात या. बस आहे इथे. मी तुम्हाला पाणी आणतो. मी बॅग पण काढली नाही अजून. ते खालीच उभे येतं दुकानावर. चला. आणि क्लास सुटला आणि मला पप्पांचा फोन की ते खाली आले म्हणे तुला भेटायला. म्हटलं कोण आहे बघू. इकडे एकदम जोरदार रगड सुरू आहे. देतो त्यांना पाणी वगैरे. बोलू त्यांच्याशी थोडं. सांगा व्हिडिओ मध्ये कुठले तुम्ही. वाघोडीचे आहे का. कोणासोबत आले. मम्मी पप्पांसोबत का. पकड रे यांचा व्हिडिओ काढ. मी पाणी देतो त्यांना. केव्हा थँक्यू आल्याबद्दल. गाईस हा काय म्हणतोय तू गेम खेळतो का नाही. आपल्याला ब्लॉग काढायला स्टोरेज राहत नाही आणि गेम कुठे खेळत. तुम्ही कोण खेळ. फ्री फायर कोण खेळतो तुमच्या. तू नाही खेळत का. मग मला सांगतो तू डाउनलोड करून घे. तुम्ही सांगा करू का मी डाउनलोड. कमेंट मध्ये सांगा मला काय करायचं ते. इथे आपल्या ब्लॉगला स्टोरेज राहते मोबाईल मध्ये आणि तो सांगतो गेम डाउनलोड कर. तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचंय. फ्री फायर डाउनलोड करू. तुम्हाला प्ले बटन भेटायला पाहिजे. आणि फ्री फायर केले थोडे खराब होता. हा आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा. ठीक आहे. बोलतो यांच्यासोबत. आले ते बिचारे मला भेटायला लांबून. आम्ही 3 चक्कर मारून गेलो होतो. 3 वेळेस आले होते का. 3 वेळेस आले होते ते भेटायला. आणि मी तर क्लासमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून उचलला नाही. क्लास सुटला आणि नंतर पप्पा सांगायला आले. आणि ते मला माझ्या सोबत कॉलवर बोलले. दादा काय सांगितलं होतं तू कोण आहे. हा दिलीप काकांचा मुलगा. आणि मी तर ओळखत नाही त्या दिलीप काकां त्यांना. पण आता त्यांना पाहिलं आणि ओळखलं. म्हटलं हा ते रिक्षावाले काका त्यांची मुलं आहे ते. हे दोघं ते आणि हा आहे ना त्यांचा चुलत काकांचा मुलगा आहे. तुम्हाला माहिती का यांचा आज पेपर होता तिघींचा. तर पेपर सोडून मला भेटायला येऊन गेले. विचारा त्यांना. कारण की आम्ही तेव्हा दादा भेट जायचं आणि आज आम्ही ठरवलं की दादाला भेटायला जाऊ. पण आम्ही इथं 3 चक्रा मारल्या. दादा आणि आम्हाला भेटला. दादाला लाईक करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर मला पण जायचंय. हा उभा येते ते रक्षाबंधन दिदी येते ना ती येते. मग तिला घ्यायला चाललो आम्ही दोघं. तर निघूयात आता.
भेटतो यांच्यासोबत आणि मग तुम्हाला ब्लॉगला कंटिन्यू करेल मी. आणि ब्लॉग अगर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. ठीक आहे. आणि दादाला फॉलो करा. आणि दादाला फॉलो करा. थँक्यू. तुम्ही तिघं मला भेटायला आले म्हणून असंच सपोर्ट करा. ठीक आहे. बाय. बाय. तर गाईस चाललोय मी आता. यश आणि मी ऍक्सिस वरच चाललोय आणि हे दादा पण चालले. ते बोलले दादा तुझ्यासोबत फोटो काढायचा म्हणे. आता हा आता एखादे फोटो काढू. चाल चाल चाल. तर निघालो गाईच आणि त्यांना पण बाय केलं. ते पण गेले. आता ते नंतर येणार आहे. तुझ्यासोबत गाणं बनवायचं फोटो काढायचं होता म्हणे दादा. तर गाईच पोचलो आता दिदीच्या गावात. ते आता पुलावरच आहे. बघा ही नदी, गिरणा नदी, गिरणा. हे घर आहे तिचं. अहो सानू ताई बघा इथे सानू ताई पण आहे. कोणासोबत आली तू? मी पप्पा सोबत. मम्मी पप्पा सोबत. कोण कोण आलं? माले घर फॅन्स येलो तर भेटाले. तुम्हाला काय काम आहे? काय करते तू? गाईजला हाय करून देना. गाईजला हाय करून देना. हाय हाय गाईस. हाय गाईज. झालं पद्धतशीर जेवण एकदम. दीदीने काही कसरच सोडले नाही. विचारच केला नाही बरं गाडी चालवायची. हा बस बस हे ऐकत नव्हते. आता जेवायला गाईस ते फुलाकडे जाणार आहे. आता जरास फुल बी बघून या म्हटलं. कसं पात्र आहे काय पात्र पात्र पुत्र आहे कसा पात्र करतो ते बी बघून नको असं दिले खाल्ला. आता जिरमान कर. आता एकदम कसं मस्त होत आहे गाईस. त्यांना असं वाकून एवढं पण नाही. इथपर्यंत फक्त जेवण. कसं सोडले मी त्याने जेवणाची. आता दाखवेल तुम्हाला इकडे बाहेर जायचं नाही. बरोबर आहे. तर काहीच जाऊन आलो नदीला. नदीवर बघायला आलो फक्त कसं आहे पाणी काय 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 शेंबडी. हाय बाय. काढतो आता बुट. जाऊ काय आता सुरू यांचं जेवण. आता जाऊ वरच्या रूम मध्ये. बस इथे काही टेन्शन नाही. एसी बघ. इकडे चाकणा आणि इकडे पॅक. हो मनवारे पण काय हे पण काय अंदर आला एक गुड. बस या पण काय वा. अजून नाही चढले नाही. डोळे लाल होत आहे. भाऊ भारी का असं कर शिव असं कर छान. तसंच करतोय तो. चल तू पण. नाही इतकं नका बसू. कुठे बसेल ना तिकडे. हे पण हे आले आणि आम्ही पण चाललो घरी. सानू येते माझ्यासोबत घरात. बाय बाय करून दे. बाय. घरी गेल्यावर बोलो म्हणजे. घरी बोल जा. तर काहीच त्यांचं घरी काहीतरी राहिलं तर ते आता गेले परत मागे घ्यायला आणि आम्ही थांबलो आता. बरोबर आहे ना सानू? हा बरोबर. बरोबर आहे. ती ना यायचं म्हणत होती मला जायचंय वागडूला असं. तर मग मामा मामी ते गेले तिथे त्यांच्या इथे टोळीला आणि मग ते उद्या येणारच होते. तर मग त्यांना गाडीवर काही बसता येत नाही 4 जणांना. मग मी आता घेऊन चाललो आणि पण म्हणते येऊ द्या असं. तर मग आम्ही ते दोघं आणि आम्ही 4 चाललोय. आणि रस्त्याने ना कनशीचं मंदिर लागेल तर जाऊ म्हटलं. पायी पण पडून घेऊ आणि असंच घरी निघून जाऊ. बरोबर ना? हा बरोबर. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर. हा तू पण बोल मग. काय हॅलो गाईस. आता अजून ना आम्ही असं घरी जाणार.
कुठे अजून मम्मी पप्पा ना अजून तिथं गेले टूला. अजून आम्ही गाडीवर बसून दोन जाणार बावडूला. मग मजा येईल. समजलं का तुम्हाला? हा समजलं. चीज दे ना. गाईच पोचलो आता फायनली घरी. सानू खालीच आहे ती बघा. हाय कर. पोचलो आम्ही आता. मी पण करतो चेंज आणि करेल ब्लॉगला कंटिन्यू. पण आता बघा तो प्रँक पण करायचा शॉक पेनचा ते पण करू आपण. शोज ठेवले मी आता मध्ये. मी गाडीची चावी ही इथे. ठीक आहे. मी आता करतो चेंज आणि करेल ब्लॉगला कंटिन्यू. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. तर गाईच झालं मी आता रेडी म्हणजे फ्रेश. कपडे चेंज केले आणि हात पाय तोंड धुतले. आता जातो खाली. बघू सानू दिदी ते काय करताय. सानू दिदी हा ती माझ्यापेक्षा लहान आहे तरी मी तिला पहिल्यापासून दिदीच बोलतो. शानू दिदी. आणि चहा पण घेतला मी आता. आणि मम्मी खालीच आहे दुकानात. केला रूम बंद आणि जातो मी आता दुकानात म्हणजे खाली. ते काय करताय बघतो आणि करू आपण तो शॉक पेनचा प्रँक करायचा आहे. त्याचे पण क्लिप काढेन मी तुम्हाला दाखवेन. तर काहीच हा आहे तो पेन. मी सांगत होतो ना तुम्हाला शॉकचं प्रँक करेल म्हटलं. घरात मम्मी शांत राहील. आपण त्यांना नाही सांगायचं डायरेक्ट करायचं. काढू आता हा पेन कसा आहे रे. पडला खाली. हा बघा हा तो पेन. ठीक आहे करू आता काहीतरी बहाणा बनवेल आणि त्यांच्याकडून हे बटन दाबूनच येईल. हाय ना तिचा कोणता पण लकी नंबर इथे लिहिला आता. नाही नाही ना लिहि ना नंबर लिहि ना. गेला समजून तिला. कोणत्या बोललो नका शांत. गाईज मी काय येडी का गाईज. बरं मी काय वेडी दिसते का गाईज याला. हा बस लिखलेली ग्रॅज्युएशन झालेलं आहे गाईज माझं पण. हा बस ना आता. बसलेली मी बी. पहिल्या मम्मीकडे जाऊ. इकडे ना इकडे बघू मम्मीचा आवडता नंबर कोणता आहे. आई तुझा आवडता नंबर टाक बरं इथे. कोणता आहे आवडता नंबर टाक. तुला लकी नंबर तुला आवडता नंबर. पेन पकड ना. नंबर लकी नंबर टाक कोणता पण. बटन दाब. असं कसं मावशी फसली गाईज. हा व्हिडिओ भेटला आता खाली जाऊ. काकू आणि आंटीकडे मम्मीकडे चला सगळ्यांकडे जा. ह्या ना ह्या लोखंडची ग्रिपला पॅक पकडला ना तर जोरात लागेल अजून. बघू आता काकूला सांगू. चला काकूकडे. मम्मीला सांगते ना काकू इकडे ना. हा तिकडे लाईट जास्त आहे. चल तिकडे बस. तुझा आवडता नंबर टाक बरं इथे. कोण नंबर. नाही आवडता नंबर 2 अंकी नंबर कोणता पण. पकड तुझा आवडता नंबर कोणता पण 1 ते 2 मध्ये 100 मध्ये तुझा आवडता नंबर टाक इथे. हा पेन घे. बटन वाला आहे त्याचं बटन दाब. काय झालं. काकू सापडली. आता आंटीकडे जाऊ. बघा गायचा आता आंटीकडे सांगू आपण. तुझा आवडता नंबर टाक बरं कोणता पण 2 अंकी नंबर. माझा नंबर 25. आवडता हा पकड ना मग पेन. तू मोबाईल ठेव पहिले. आवडता नंबर टाक कोणता पण. ते पहिले बटन दाब ना. बटन दाब. काय
बघा गाईज आपण आता ना सांगून आलो इथे वनली ह्या पेनने तिथे बटन दाब ना पहिले बटन दाब ना ग दाब ना असं बटन दाबतंय हा इथे 1 2 3 4 लिह 1 2 3 4 गाईजला दाखवायचंय ना बटन दाब प्रेस कर असं. पेन फेकून निघून गेले ती काय झालं ग काय झालं काय झालं काय झालं करंट लागला. काय झालं तुला सांग. अगं काय झालं. पकड बरं दाब आला रे सानूले लागला ना एवढा पागल एवढा करंट लागला का काहीच आपण आता आजीला आजी पेन पकड ते बटन दाब हा दाब हा तसंच एक काम थांब असं पकड पॅक अजून वरती असा पकड आणि दाब हा दाब जोरात मुंबईत थांबणे दाब अजून दाब ना मुंबईत थांबणे जशी दाब ना नाही आणि इकडे मुंगळ्यात सावण्यात शॉक लाग शॉक करंट लागला तो करंट चाल सगळ्या नादीला मी बघू हा कसा शॉक लागतो त्याचा घाबरतो तो खूप पण पकडू लागतो पण एवढा नाही लागतो एवढा नाही आता लागला जोरा ठेवून दिला मी आता बसेल जेवणाला तर गाईच मी आता आलो कुठे तर दिसतंय तुम्हाला बाप्पाच्या कारखाना आणि मी ती रील बनवली होती का ती इथेच बनवली होती इथे सगळे रेडी बाप्पा ते दाखवेल मी तुम्हाला आणि इथे एक अजून एक मोठी मूर्ती येते ती 15-20 फुटाची 15-20 ना हा काही अध्यक्ष आहे त्या मंडळाचे यांची मूर्ती ती आता क्रेनने उतरवणार आहे आपण ब्लॉक काढू हा उपाध्यक्ष बस इथे आता ब्लॉक काढू आपण ते मूर्ती त्यांचा आणि मी तो व्हिडिओ आहे ना इथेच काढलो आता एवढं भारी वाटतं ना इथे आणि मूर्ती पण सगळ्या म्हणजे जवळपास रेडीच झालाय हे बघा असं हा पण बाप्पा छान तिकडे काम सुरूच आहे मी बोललो होतो ना मोठी मूर्ती आहे ना रे ही ती मोठी मूर्ती आणि आता सगळ्यांना टेन्शन पडलंय इथे जेवढे पोरं आहेत त्यांना की मूर्ती कशी उतरायची ते आता काही ना काही जुगाड लावून उतरवणार आहे केवढी बघा ना ती मूर्ती समोरून दाखवतो पायावर उभी एका पाया आणि ती आता तिथे ठेवायची मध्ये झालं मूर्ती बघणं तुम्हाला पण दाखवणं झालं आता मी चाललो घरी तर गाईस आजचा ब्लॉगला आता एंड करूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय लाईक कमेंट शेअर आणि मी असंच यावेळेस हा ब्लॉग कसा आवडला मला ते तर सांगा कमेंट वगैरे करा यावेळेस ब्लॉग कसा आहे काय आहे यात आपण प्रँक पण केला फिरायला पण गेलो आणि थोडी कॉमेडी पण झाली ठीक आहे सो आतासाठी बाय